बघणार आहोत सुरुवातीला राजकीय बातम्या। टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं वादाचा भडका। भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळांविरोधात गुन्हा दाखल। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी। हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी। काँग्रेसचा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका स्पष्ट करावी। मुख्यमंत्री फडणवीस संतापले। राऊतांकडनं विधानसभा अध्यक्षांचा अलिबागच्या मात्रोळी गावातला व्हिडिओ ट्विट। जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचा आरोप। महिलेनं काही जणांच्या कानफाडीत मारल्याचाही दावा। माझा घटनेशी काहीही संबंध नाही, 2 शेतकऱ्यांमधला वाद सोडवण्यास गेलो होतो। राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। तर जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला। नार्वेकरांचा याच्याशी काही संबंध नाही, वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते। जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती। विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादींकडनं फुलस्टॉप। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका, तर पटेलांकडूनही विलिनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती। नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या संध्याकाळी 6 वाजता बैठक। प्रकरणात नेमकं काय झालं याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार। अजितदादांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचं अमित शहांना पत्र। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी। अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे निश्चित बदलले असते। संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकबद्दल ठाकरे बंधूंचे अप्रत्यक्षरित्या कान टुसले। तलवारीला तलवार भिडणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल असंही सामनातनं म्हटलंय।